नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस आर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि मित्रांनो, आता शासकीय अनुदान झालेलं आहे आणि या अनुदानामध्ये आपण सर्वांनी ट्रॅक्टर हे खरेदी केलेले आहेत. परंतु आता मित्रांनो, तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केले आहेत आणि तुम्हाला शेती अवजारं घ्यायचे आहेत, तर तुम्ही शेती अवजारं घेण्यासाठी जी काही माहिती पाहिजे आहे, तर आता काळजी करू नका, ती सर्व प्रकारची माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण क्रमशः ट्रॅक्टरसाठी सर्वात लागणाऱ्या अवजाराची माहिती देणारी आपण एक सिरीज तयार करत आहोत, एक मालिका तयार करत आहोत. तर ही मालिका पूर्णपणे ऐकून समजून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजच्या यामध्ये ट्रॅक्टर घेतल्याच्या नंतर जे काही शेतकऱ्यांना अडचण येते, तर त्या अडचणीविषयी आज आपण माहिती करून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ट्रॅक्टर नवीन घेतला आहे, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची अडचण तर अवजारं घेताना तुम्हाला पूर्ण नसलेली माहिती. तर मित्रांनो, घाबरू नका, मी तुमच्या सर्वच अडचणीचं निराकरण करण्याचा अगदी 100% प्रयत्न करेल. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा ट्रॅक्टर हा घेता, तर घेताना तुम्ही ट्रॅक्टर दोन गोष्टी बघितल्या पाहिजेत. का ट्रॅक्टर घेतल्याच्यानंतर जेव्हा आपण अवजारं खरेदी करतो, त्यासाठी ट्रॅक्टरचा HP आणि टायर ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये ट्रॅक्टरचा जो HP असेल, त्या HPच्या पेक्षा कमी HPचा हा अवजार किंवा नांगर पाहिजे असतो. तर आपण या सिरीजमध्ये नांगराविषयी माहिती घेणार आहोत. तर ट्रॅक्टरच्या HPपेक्षा नांगराचा HP हा कमी पाहिजे असतो. आणि मित्रांनो, आता विषय असा की जर ट्रॅक्टरच्या HPपेक्षा नांगराचा HP जास्त असेल, उदाहरण म्हणून जसं काय तुमचा नांगर हा 45 HPचा आहे आणि ट्रॅक्टर हा 42 HPचा आहे. आता 45 HP म्हणजे झाला तो 14 इंची आणि 42 HP हा म्हणजे साधारणतः 12च्या कॅटेगरीमध्ये येतो. तर मित्रांनो, इथे प्रॉब्लेम असा होतो, जर तुम्ही त्याच्यासाठी 45चा घेतला तर तुम्हाला प्रॉब्लेम ट्रॅक्टर ओढायला म्हणजे ट्रॅक्टरला नांगर ओढायला अडचण होईल. त्याचप्रमाणे इंजिन कामावरती येईल, ॲव्हरेज भेटणार नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम नको असेल, तर ट्रॅक्टरच्या HPपेक्षा नांगराचा HP हा कमी पाहिजे. ओके. तर आता दुसरा विषय टायर. आता टायर नांगर घेताना टायर हे खूप महत्त्वाचे असतात. तर जसे काय तुम्ही नांगर हा 12 इंची घेतला आणि तुमच्या ट्रॅक्टरच्या टायरची साईज ही 14 आहे, तर इथे प्रॉब्लेम काय होईल? तर इथे प्रॉब्लेम एक होईल का तुमचे टायर हे तासात न बसल्यामुळे नांगराचे जे तास पडतं त्याच्यात न बसता टायर चाटायला सुरुवात होती. त्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टरसाठी मेंटेनन्स हा वाढला जाईल. आणि मेंटेनन्स म्हणजे काय, तर ट्रॅक्टरचे टायर साईडनं चाटेल मधी, म्हणजे साईडनं चाटतील, कट होतील, हा एक प्रॉब्लेम होईल. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरा विषय का मला एक आज सकाळीच एक कस्टमरने फोन केला होता का ते म्हटलेत, मी नवीन ट्रॅक्टर घेतला आहे, माझ्या याला हायड्रोलिक किट आले. मी ट्रॅक्टर घेतल्याच्यानंतर हायड्रोलिक किटला खर्च म्हणजे मी पैसे वाढून हायड्रोलिक किट घेतलं, तर मी नांगर हा हायड्रोलिक घेऊ की मेकॅनिकल घेऊ? तर दादा, तुझ्यासाठी एक सल्ला. सर्वप्रथम तर दादा, तुझ्या खिशामध्ये असणारे पैसे बघ, कारण मला सल्ला फुकट द्यायचा आहे. नांगर घ्यायला पैसे लागतात. तर हायड्रोलिक नांगर आणि मेकॅनिकल नांगर याच्यामध्ये साधारणतः एक 25,000 रुपयाचा फरक पडतो. तर माझ्या मते ट्रॅक्टर तुमचा जर 45 किंवा 50 HPच्या आतमध्ये असेल, तर तुम्हाला हायड्रोलिक नाही घेतला तरी चालेल. परंतु 50 HPपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हायड्रोलिक नांगर घेणं अतिशय उपयुक्त ठरेल. कारण 50पेक्षा मोठा असेल तो नांगरची साईज मोठी येते. आपण जेव्हा हँडल मारतो तेव्हा आपल्या हाताला झटका बसतो आणि त्या पलटीच्या झटक्यामुळे वजन जास्त असल्यामुळे ट्रॅक्टरला पण थोडासा झटका बसतो. हा झाला मेकॅनिकल आणि हायड्रोलिकमधला बदल. त्याचप्रमाणे मेंटेनन्स हायड्रोलिकला जास्त का मेकॅनिकलला जास्त? तर मित्रांनो,